काही वर्षांपासून इथं कमळाचं फूल फुलत राहिलेलं आहे आमदाराच्या माध्यमातून आणि सिंहाचा वाटा राहिलेला आहे खासदाराच्या निवडणुकीमध्ये. ह्याही जर निवडणुकीचा आपण अभ्यास केला असेल बारकाईने 2024च्या, तर विद्यमान जे आमदार आहेत ते जेव्हा मागच्या निवडणुकीत उभे होते तेव्हाही ते विजयी झाले होते, परंतु ह्या निवडणुकीमध्ये माननीय आमदार गिरीश भाऊंच्या सूचनेनुसार जी वज्रमुठ बोदवड तालुक्यांनी बांधली, जी वज्रमुठ मतदारसंघाने बांधली आणि ज्या सूचना होत्या आदरणीय भाऊंच्या, त्या सूचनेचं 100% तंतोतंत पालन करून जो विडा उचलला विजयाचा आणि त्या विजयामध्ये 23,000चा जो लीड माननीय आमदार साहेबांना जो मिळालेला आहे त्यामध्ये खारीचा नाही तर भारतीय जनता पार्टीचा हा सिंहाचा वाटा आहे. आणि तो वाटा माननीय आमदार साहेब देखील मोकळ्या मनाने हा चार चौघात मान्य करत आहे. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. खरं तर आजच्या या बालेकिल्ल्यामध्ये माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या सर्वसामान्य एका तरुणाला, एका युवकाला मंडल अध्यक्षपद देणं हे देऊन मी खरोखर आदरणीय भाऊंचा नमस्कार उपकृत आहे आणि शब्द देत आहे जो मी उघडा उचललेला आहे की तनाने आणि मनाने आपलं भारतीय जनता पार्टीचं एक दिलाने एक मताने हे संघटन पुढे कसं नेता येईल, पुढे कसं चालवता येईल यासाठी मी कटिबद्ध आहे. तनाने आणि मनाने ह्या करता म्हणतोय की कदाचित धनाने तुमचा अमर कुठेतरी कमी पडतोय, परंतु हे ज्या कार्यकर्त्यांची ग्रामीण भागातली 90,000 रत्न एकवटलेली आहेत ना, यांना धन अपेक्षितच नाहीये. यांना अपेक्षित आहे फक्त एकजूट भाव, निष्ठा, आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः हा त्रिवेणी संगम यांना अपेक्षित आहे. आणि म्हणून हे ग्रामीण भागातले रत्न तुमच्या समोर आज इथे एकवटलेले आहेत. आणि मला गिरीश भाऊंनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अमोल, ज्या पक्षाचं कार्यालय सक्षम, ज्या पक्षाचं कार्यालय संघटित, सुशासित, तो पक्ष कधी मागे राहू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की माझ्या कार्यालयात असलेल्या हनुमंताच्या प्रतिमेला देखील लागणारा हार हा माननीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून येतो. कारण त्यांचं एकच सूत्रवाक्य आहे की माझा अमोल इथं कमी पडला नाही पाहिजे. माझ्या अमोलच्या माध्यमातून जर इथलं कार्यालय संघटित असलं तर माझा इथला पक्ष संघटित राहील. आणि मला अभिमान वाटतो सांगताना आदरणीय नवलदादा 20 एप्रिलला भाऊंच्या आशीर्वादाने हे दायित्व हातात घेतलेलं आहे. आणि 20 एप्रिलचा पहिला कार्यक्रम जर बाईकडून निघाली तिरंगा रॅली असेल तर 15 ऑगस्टला आपला कार्यक्रम पार पडला तो हर घर तिरंगा. या मधल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये बोदवड तालुक्यात गाडेदादा साक्षीदार आहे, बापूराणा साक्षीदार आहे, सुधीरदादा साक्षीदार आहे की एक मताने एक दिलाने आपल्या सगळ्या तालुक्याने प्रत्येक कार्यक्रम इतक्या शिताफीने आणि आनंदाने पार पाडलेला आहे आणि आपला ऐक्यभाव दाखवलेला आहे मागच्या 4 महिन्यामध्ये. आणि हे सुतवाचं ह्या मूर्तीचं की येणाऱ्या आता भविष्यातल्या निवडणूक आहेत नवलदादा, निर्णय घ्यायचा अधिकार सर्वोपरी गिरीश भाऊंना आहे. गिरीश भाऊ जो निर्णय घेणार आहे तो निर्णय ह्याचे सगळे सरसोबत हे सगळे मावळे पुढे बसलेले हे शब्द देतात तुमच्या साक्षीने की बाबा जो निर्णय गिरीश भाऊ घेतील त्या निर्णयाचं 100% पालन होईल. आणि शब्द देतो आम्ही तुम्हाला की ज्याच्या बाजूने निर्णय होईल, ज्याच्या हातात कमळाचं फूल दिलं जाईल ते उमलण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध जाऊ. आणि स्थानिक स्वराज्यामध्ये ज्याही निवडणुका होतील त्या 100 नाही 100% पूर्णत्वात जातील आणि विजयत्वात जातील. फक्त आमची अशी विनंती आहे नवलदादा, त्या धोनी म्हणून जर तुम्ही मला पुढे केलं असेल, धोनी म्हणून जर मला तुम्ही पुढे केले असेल तर पीक निवडण्याचे देखील सर्वाधिकार तुम्ही मला दिलेले आहेत. फक्त सगळे नियंत्रणाचे अधिकार ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तुम्ही घेतोच आहे ते देखील तुम्ही दिले म्हणजे T20चा वर्ल्ड कप आणि T50चा वर्ल्ड कप देखील तुम्हाला आणून देईल हा मी तुम्हाला शब्द देतो. यासोबतच मित्रांनो मी तुम्हाला विनंती करेन की नवलदादा ज्या विषयासाठी आपल्याला लाभलेले आहे तो जो विषय आहे आपला सेवेचा पंधरवाडा, म्हणजे 17 सप्टेंबर पासून आपला 2 ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवाडा आपल्याला साजरा करायचा आहे. ज्या पंधरवाड्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक उपक्रम राबवायचे आहेत. मग ते स्वच्छतेच्या संदर्भातले